तर शेतजमिनीमध्ये गांडुळांचं काय महत्त्व आहे, त्यांचं काय कार्य आहे आणि ती गांडूळ आपल्या जमिनीत असावीत ह्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे आपण बघून घेऊया. तर जेव्हा आपल्या जमिनीमध्ये डावीकडच्या चित्रात जर आपण आधी बघितलं की जर गांडूळं नसतील तर तेव्हा आपल्याला ही जमीन अशी कडक दिसते, कडक झालेली असते. पाणी सगळं आपलं पावसाचं जे असतं ते जमिनीमध्ये जिरत नाही, ते नुसतंच वाहून जातं. आणि ते जेव्हा वाहून जातं तेव्हा ते आपल्या बरोबरीने जमिनीतली पोषक मूलद्रव्य तर घेऊन जातच, शिवाय वरती आपण जी मऊ केलेली माती असते नांगरणी करून ती देखील मऊ माती आपल्या पाण्याबरोबर घेऊन जाते आणि ही सगळं पाणी तलाव, नदी, नाले ह्याच्यामध्ये जातं आणि ते पाणी प्रदूषित करतं. आता उजवीकडच्या चित्रात जर बघितलं की ती जमीन गांडुळं असलेली जमीन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की गांडुळं ही जी 10 फुटापर्यंत 10-12 फुटापर्यंत खाली जातात, ती जेव्हा खाली जातात ती माती खात खात जातात आणि खाल्लेली त्यांनी माती आणि जे पचवलेलं अन्न आहे ते जमिनीवरती आणून नंतर त्यांच्या विष्ठेद्वारे जणू काही ते खतच आहे असं टाकतात. आता हे पाणी जेव्हा तेव्हा पाण्या आपल्याला जे पावसाचं पाणी येतं ते पावसाचं पाणी हे 10 फुटापर्यंत आपल्याला जिरलं जाऊ शकतं जमिनीमध्ये आणि ते पुढील पिकाला आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. शिवाय गांडुळाची विष्ठा तर मी म्हटलंच की जमीन आपली सुपीक करतं आणि ही 10 फुटापर्यंतची जी आपली पोषक द्रव्य आहेत, ही जमीन अन्नपूर्णा असं गुरुजी नेहमी म्हणतात की ही पोषक द्रव्य गांडुळं आपल्याला वरपर्यंत आणून देऊ शकतात पिकांसाठी. तर ही गांडूळं आपल्या जमिनीत राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्यांना कुठल्या प्रकारचं वातावरण लागतं गांडुळांना, तर त्यांना ओलावा लागतो. ओलावा असेल तरच ते त्यांचं कार्य करू शकतात. आता ओलावा कसा तयार करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला ठिबक सिंचन करून जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आणि आच्छादन म्हणजे मल्चिंग हे आपल्याला टाकलं पाहिजे. आणि सो वाफसा ओलावा म्हणजे काय की हवा आणि पाणी ह्यांचं सम प्रमाणात असलेलं जे जमिनीमध्ये असतं त्याच्यामुळे काय होतं की वाफसा तयार होतो, मुळं श्वास घेऊ शकतात. म्हणजेच मुळांनी जर जास्ती काम केलं, पानांनी जास्ती काम केलं तरच पीक आपलं निरोगी राहू शकतं. तर आता हे आच्छादन म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत. सो आच्छादन म्हणजे जमीन झाकून ठेवणं. त्याच्यासाठी काष्ट आच्छादन किंवा सजीव आच्छादन हे आपण करू शकतो. काष्ट आच्छादन म्हणजे आधीच्या पिकांचे जे अवशेष आहेत, जे आपण नेहमी टाकून देतो, तर ते जमिनीवरती पसरवायचे. आणि सजीव आच्छादन म्हणजे आपल्या मुख्य पिकाबरोबर इतर आंतरपिकं घ्यायची. त्याचे डिटेल्स आपण नंतर बघू. आणि हे सगळं करत असताना जीवामृत द्यायला विसरू नका. पाण्याच्या सिंचनासोबत आपल्याला दरमहा एकदा किंवा दोनदा प्रति एकरी 200 लिटर जीवामृत हे पाण्यासोबत दिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे फवारणीच्या वेळापत्रकानुसार अर्धा लिटर ते 2.5 लिटर हे 15 लिटरच्या पंपामध्ये घालून आपल्याला त्याच्या फवारण्या घेतल्या पाहिजेत. ह्या जीवामृतामुळे काय होणार आहे की आपलं जे काष्ट आच्छादन आहे त्याचं विघटन लवकर चालू होईल आणि शिवाय जमिनीतले जीवाणू वाढतील आणि गांडुळांसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हायला खूपच छान मदत होते. धन्यवाद.